नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडंबूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया शेंगदाण्याची भाजी। तर इथे शेंगदाण्याची भाजी बनवण्यासाठी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते तव्यावर चांगल्यापैकी भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। आणि हे शेंगदाण्याला मी 10 मिनिट थंड होऊ देणार आहे आणि आता याचे फोत्र सुद्धा काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी शेंगदाण्याचे फोत्र काढून घेतलेले आहे आणि आता हे शेंगदाणे मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक बुगदा करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यातून। चला तर आता आपण शेंगदाण्याची भाजी बनवूया। तर शेंगदाण्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 बुटलं तेल टाकून घेणार आहे आणि तेल हे चांगल्या प्रकारे गरम सुद्धा होऊ देणार आहे। आपलं तेल हे चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे व मी यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची चिरून घेतली होती मी, ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। एक बारीक चिरलेला कांदा तो सुद्धा टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी परतून सुद्धा घेणार आहे। व आता यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। व यामध्ये आता टमाटर सुद्धा टाकून घेणार आहे व यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे व आता यामध्ये मी 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे, 1 चम्मच धनेपूड, 2 चम्मच तिखट, हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे व आता यामध्ये अर्धा चम्मच मसाला टाकून घेणार आहे, तो सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। मसाला शिजण्यासाठी मी इथे थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि 5 मिनिट शिजू देणार आहे। आपल्या मसाल्याला 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुद्धा सुटलेलं आहे। आपला टमाटर सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे व आता यामध्ये मी शेंगदाण्याची पूड टाकून घेणार आहे मस्तपैकी परतून घेणार आहे आणि हे आता मी 2 मिनिट शिजू देणार आहे। तर इथे आपल्या भाजीला 2 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता। आणि मस्तपैकी परतून घेणार आहे। तर आता मी ह्या भाजीला मस्तपैकी कढी येऊ देणार आहे आणि 10 मिनिट मस्तपैकी शिजू देणार आहे।
आपल्या भाजीला 10 मिनिट झालेले आहे. ही भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. तर आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची भाजी तयार झालेली आहे. चला तर या मग शेंगदाण्याची भाजी खायला. विदर्भाचा खादाडा म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.